केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलेलं आहे। 5 वर्षांपूर्वी मोहोळ यांना एका पक्षात येण्याची ऑफर होती आणि ती ऑफर कोणी आणि का दिली होती हा स्पेशल रिपोर्ट बघा। जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहित नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालंय, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल। ऐकलत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ काय म्हणाले ते? खरं तर या घटनेला आता 6 वर्ष उलटून गेली आहेत, पण मोहोळांच्या या दाव्यामुळे हा विषय चर्चेत आलाय। पुन्हा एकदा ऐका मोहोळ काय म्हणाले ते। मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस। तो म्हणला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची। परतीचे दोर मी कापले म्हणला आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं। मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं। मोहोळांच्या या दाव्याला 2019च्या विधानसभा निवडणुकीची किनार आहे। त्या निवडणुकीपूर्वी बरीच राजकीय उलथापालथ झाली होती। त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या सुनील शेळकेंना पक्षानं मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती। त्यानंतर शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती आणि त्याच वेळी शेळकेंनी मोहोळांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली होती। मोहोळांनी शेळकेंची ती ऑफर काही स्वीकारली नाही, पण त्याचा फायदाही त्यांना झाला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोहोळांना पुणे लोकसभा मतदारसंघातनं भाजपनं तिकीट दिलं आणि पहिल्याच फटक्यात त्यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली। महापौर पदाचा अनुभव असताना त्यांना थेट केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे। वरवर राजकारण जसं दिसतं त्याहीपेक्षा पडद्यामागे बरंच काही घडत असल्याचं या घटनेवरनं पुन्हा एकदा समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।